ब्रेकनंतर तुमचं स्वागत आणि एक महत्त्वाची बातमी पाहूया। जुन्या पुणे मुंबई महामार्गावरती असलेल्या सोमाटणे टोलनाका हटवण्यासाठी कृती समिती आक्रमक झाली आहे आणि टोलनाक्यामुळे मावळ परिसरातील जनतेचं नुकसान होत असल्याचा आरोप केला जातोय। या संदर्भात आंदोलनाची पुढची भूमिका ठरवण्यासाठी टोल हटाव समितीची तळेगावात आज महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। सोमाटणे टोलनाका हटवण्यासाठी आज बैठक होणार आहे। आमचे प्रतिनिधी गणेश दुडम आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती। सोमाटणे टोल नाका हटवण्यासाठी आक्रमक झालेली कृती समिती काय मागणी आहे, काय सविस्तर माहिती? आज सोमाटणे टोल नाका हटवण्यासाठी कृती समितीची बैठक तळेगावमध्ये येथे होत आहे। अनेक दिवसापासून हा बेकायदेशीर टोल येथे तळेगाव भागामध्ये ठेवण्यात आलेला आहे। खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर हा जो टोल आहे हा देवरोडच्या हद्दीत असायला हवाय, मात्र हा जो टोल तळेगावांच्या माती मारण्यात आलेला आहे। त्यामुळे हा जो टोल हटवण्याची मागणी करण्यात आलेली आहे। परंतु अनेक दिवसापासून येथे आंदोलन वगैरे करत आहेत, तरी प्रशासनाला याची जाग येईना। त्यामुळे आता आज ही जी भूमिका घेणार आहे आणि टोल हटवण्याची मागणी करण्यात येणार आहे। जी गणेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 375वा बीज सोहळा अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलाय। त्यासाठी देहू नगरीत जय्यत तयारी सुरू आहे। वैकुंठ मंदिराला रंगरंगोटी करण्यात येत असून दुसरीकडे मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई करण्याच्या कामाला देखील सुरुवात झाली आहे। बीज सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी देहू नगरीमध्ये येत असतात।